करेक्ट स्पेल्ड वर्ड, म्हणजे बरोबर स्पेलिंग लिहिलेले कोणते कोणते बरोबर आहे? कॅलेंडर आणि कमिटी. आता डिस्क्रिप्शन काय चुकलंय? किंवा ग्रामर, ग्रामर मध्ये काय चुकलंय? डबल एम नंतर ए पाहिजे. आणि डिस्क्रिप्शन मध्ये हा पी नंतर PATION. म्हणजे इथल्या चुका या लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला काय चुकलं. चला, वी टू ऑफ द फॉलोइंग टेक डिस ॲज अ प्रिफिक्स टू मेक देअर अपोजिट. विरुद्धार्थी शब्द बनवायला DIS वापरलं, डिस वापरलं जातं. कोणतं कोणतं वापरलं जातं? सॅटिस्फॅक्शन, डिससॅटिस्फॅक्शन, प्रपोर्शनेटचं डिसप्रपोर्शनेट. पुढे फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. ड्युरिंग द डॉट ऑफ शिवाजी, एव्हरीवन डुईंग हिज रोल फेथफुली and beautifully felt assured and secure. Region पर्याय क्रमांक 3. त्याला चौथा, spell the appropriate alternative to make a following sentence meaningful. The sun has been giving light on the earth for millions of years. Which two of the following sentence are in passive voice? Passive मध्ये कोणकोणती आहे? तर passive मध्ये let the window be open, our classroom is clean once a week. We पुढे 6वा प्रश्न पहा. We spontaneously admire and appropriate natural beauty. Give opposite word of underline word. Natural च्या विरुद्ध artificial, नैसर्गिकच्या विरुद्ध कृत्रिम, artificial. The best is yet to be is the success mantra for artist. He should never be self-compliant. What is the meaning of underline word? Self-compliant. Complacent. Self-complacent चा अर्थ काय होतो? Self-denying and self-contented. Self-contented and self-denying. दुसरा आणि चौथा कोणता येतोय? तिसरा आणि चौथा. Self-satisfied and self-content. Pick out the sentence which is in future continuous tense. Future continuous tense मध्ये कोणतं वाक्य आहे? फ्युचर कंटिन्युअस मध्ये पर्याय क्रमांक 2. द पोस्टमन विल बी कमिंग सून. 9वा प्रश्न, इंडिकेट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड अँड लो द ट्विन वॉटरफॉल्स हाऊ ब्युटिफुल फॉलिंग डाऊन. काय तिथं? इंटरजेक्शन. 9वा पर्याय क्रमांक 3 इंटरजेक्शन अँड लो द ट्विन वॉटरफॉल कॉल. तिथं लो काय आहे? इंटरजेक्शन. बरं, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. डू इट युअर सेल्फ. प्रोनाउन, नाउनच्या विरुद्ध नाउनच्या अबाउट आलेलं आहे. युअर सेल्फ प्रोनाउन. चूज द सेंटेन्स दॅट इज करेक्टली पंक्च्युएटेड. करेक्ट पंक्च्युएशन मार्क असणारं कोणतं वाक्य आहे? व्हॉट अॅन आयडिया. पर्याय क्रमांक 3. 11वा 3. तिथं व्हॉट अॅन आयडिया, तिथे प्रश्न विचारलेला नाही, तर इथं एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे. पुढे, सोहम मेसेज हॅपी बर्थडे टू राणी. राणी रिप्लाय YMMD. YMMD म्हणजे काय? You made my day. Select the correct homophone for the given word main. दूसरा main. Fill in the blank with appropriate compression. An apartment is ... a cottage. Taller than a cottage. Cottage पेक्षा apartment मोठे असतात.
Find the word that is not related with taste. Harsh. Harsh. Tasty, delicious, yummy या टेस्ट आहे. पुढे choose the correct alternative to make the sentence meaningful. I am a smart and prudent consumer because I Avoid plastic bags. will avoid plastic bags. Complete the following diet alphabet by selecting correct option. M for milk, V for vegetable, then C for. Cereals. आता इथं डाएट अल्फाबेट आहे म्हटल्यानंतर सिरल म्हणजे काय? कडधान्य. कडधान्य. की इथं डाएट जर करायचं असेल तर काय खाल्लं पाहिजे? तर एम व्ही सी ही ABCD मधले एम फॉर मिल्क, व्ही फॉर व्हेजिटेबल आणि सिरियल्स खाल्ले पाहिजे. सिलेक्ट द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. अन ॲक्ट ऑफ ट्रॅव्हलिंग बाय वॉटर, लॉंग जर्नी स्पेशली बाय सी. Voyage. ओएज की जास्त काळ समुद्रातनं प्रवास करणार असेल तर त्याला ओएज म्हणतात. आता ही आपण छोटी टूर वगैरे असेल तर पिकनिकला एका दिवसात वन डे येणार असेल तर पिकनिक म्हणतो. जास्त दिवसाची असेल तर त्याला टूर म्हणतो. वन डे किंवा 2 दिवसाची असेल तर त्याला ट्रिप म्हणतो. घरातली माणसं असेल तर पिकनिक म्हणतो. शाळेच्या याला पिकनिक म्हणतो का? शाळेच्या याला सहल म्हणतो. म्हणजे यातला फरक समजून घ्या. सहल, पिकनिक, ट्रिप, ओएज याच्यामधला. Choose the correct indirect speech for the given direct speech. What can I do? Sushil asked. Sushil asked what he could do. पर्याय क्रमांक 1. Choose 2 sentences showing ability. Ability दाखवणारी पहा कोणती 2 सेंटेन्स आहेत. दुसरा I could lift the box with one hand. ही त्याच्यामध्ये ताकद एका हाताने मी उचलू शकतो. आणि चौथा आहे सून ऑर लेट द मॅन हू विन इज द मॅन हू थिंक ही कॅन. इंस्ट्रक्शन क्वेश्चन नंबर 21 to 23. रीड द पॅसेज. द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल. द एलिफंट इज द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल ऑन लँड बट द बिगेस्ट ऑफ ऑल ॲनिमल लिव्स इन द सी. इट कॅन बी ॲज लॉंग ॲज 6 elephants. इट इज द ब्लू व्हेल. It can grow up nearly 100 feet long and weight nearly 150,000 kilograms. The blue whale lives in the sea, but it is not a fish. It is a mammal. That means that is babies drink their mother's milk. तर ते सस्तन प्राणी. मॅमल म्हणजे सस्तन प्राणी. Who is the biggest of all animal? Blue whale. All animal मध्ये. And on the land? Elephant. Complete the following. Through the blue whale lives in the sea. It is not a fish. It is a mammal. Mammal म्हणजे सस्तन प्राणी. तो आपल्या पिल्लांना दूध पाजतो. बाकीचे मासे पिल्लांना जन्म देत नाही, अंडी घालतात. हा पिल्लांना जन्म देतो आणि आपलं दूध पाजतो. Find from the passage the opposite word of smallest. Biggest. 24-25. Read the following poem and choose the correct option for the question below. All that you do with your mind. Think done by all and never done right. One thing at a time and that done well is a very good rule as many can take. एकच काम करा. आपण इथं बसतोय, पेपर लिहितोय, घरी काय भजी तळलेत का त्याचा आपल्या डोक्यात विचार येतो. त्यामुळे मार्क काय आपले पडत नाही. वी थिंक आर नेव्हर डन राईट. Things done by one. थिंक डन बाय ऑल. फिलिंग द ब्लँक. सिलेक्टिंग appropriate option. One thing at a time is a very good rule. आता बुद्धिमत्ता पाहू आपण. बुद्धिमत्ता. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या म्हणी किती अशुद्ध शब्द आले आहे. कोणता? ऊस. ऊस हा आलेला आणि मुळासकटमध्ये काय चुकलंय? मूळ. मुळाला रस उकार पाहिजे. नुसतं मूळ असेल ना तर दीर्घ बरोबर आहे.
नुसतं मूळ असेल. पण जेव्हा त्याला प्रत्यय जोडले जातात, उदाहरणार्थ कवी घेतला आपण तर दीर्घ लिहितो, पण कवीला जेव्हा प्रत्यय जोडतो तेव्हा त्याचा रस्व होतो. म्हणजे विहीर पाहिलं, ह दीर्घ आहे, पहा या ठिकाणी काय इथं व्याकरणाचे नियम पाहिजे. पहा, फूल असेल हा नियम आहे, मूळ असेल बरोबर आहे, पण जेव्हा याला प्रत्यय जोडला जातो तेव्हा त्या रस्वचा दीर्घचा रस्व होतो. तसं विहीर असेल आणि लिहिताना आपण असं लिहितो, पण विहिरीतून म्हणलं की या दीर्घ आहे ती रस्व. नंतर खाऊ तर इथं वला दुसरा उकार नाही तर तिथं खाऊ कसा पाहिजे, खाऊ. ओके, हे 3 चुका आहेत. हळद, फणस, वरद, पवन, गवळ या शब्दात कोणती अक्षरे फक्त एकदाच आलेली आहे? शीर्षदंड असलेली. शीर्षदंड म्हणजे डोक्यावरती रफत उदाहरणार्थ सांगा. आणि शीर्षदंड द ही शीर्षदंडाची अक्षर. शीर्षदंडाची किती आले अक्षर? द आलेला आहे, ह आलेला आहे, ह द आलेला आहे, ळ पण आलेला, ह ळ द पहिले 3च आहे, नंतर पुढे पण द आलेला आहे. ओके, दंड नसलेली र दंड फक्त एकदाच आलेला आहे बरोबर. अंत्यदंड असलेली कोणकोणता आले? प व त ही एकदा आले का नाही. मध्यदंड असलेली फक्त एकच आलेला आहे फ. मध्यदंड असलेले अक्षर सांगा बरं. एक आहे आणि हे मध्यदंडाचं अक्षर आहे. काय बोला? नाही आला पण नको का मला समजून सांगता ना, फक्त प्रश्नापुरतच बोलू का? हे आहे का मध्यदंडाचं अक्षर? आहे तो त्याला मी इथं पण लिहिलेत ना बाकीची पण. हे आता हे कशासाठी लिहिलं? हे काय प्रश्नात आलं होतं का फुल? मग हे समजून सांगायला हवं ना. पुढे खालील अंकमाले असे किती 6 आहे की ज्याच्या मागे व पुढे लगेच मूळ संख्या आहे? मागे पण मूळ पाहिजे, पुढे पण. म्हणजे इथे 1 2 3 5 7 एवढ्याच एक मूळ संख्या. 1 अंकी 2 अंकी मूळ संख्या चालतील का इथे? 6च्या अगोदर पण यातला पाहिजे, नंतर पण यातला पाहिजे. पण आपण तो कोणता आले सांगा? 672 462 सोल्युशन नाही झाला. 362 एकदा आहे, 563 267 चालेल, 565 चालेल, 563 चालेल, 765 चालेल, 656 नाही चालणार. सॉरी 662 662 कुठे रे? 262 शेवट 262. किती आले? ती किती वेळा आले? 5 वेळा. आणि ते सरळ तोंड करून बसा रे गायत्री. सरळ तोंड करून बस, सरळ तोंड करून बस. एका सांकेतिक भाषेत लाकडाला गवत म्हणतात, गवताला वेली म्हणतात, वेलीला फुले म्हणतात, फुलांना धान्य म्हणतात, धान्याला पोती म्हणतात आणि पोत्यांना उपकरण म्हणतात. तर थप्पी हा शब्द समूह कशासाठी वापरावा? थप्पी कशाची असते? पोत्यांची. आपण धान्य भरल्यानंतर त्या पोत्याची घरात थप्पी लावून ठेवतो. दुकानामध्ये पोत्यांची थप्पी असते, मग थप्पी पोत्यांची असते. मग पोत्यांना काय म्हणलेलं आहे? उपकरणे. मग थप्पी कशाची? उपकरणांची. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अक्षरमालेतील अक्षरांचा अनुक्रमांक त्यांच्या तिप्पट केल्यास खालीलपैकी कोणत्या अक्षराची किंमत घन संख्या येईल? आयचा अनुक्रमांक किती आहे? 9 ची तिप्पट केली 27 तिथे येतोय. पर्याय क्रमांक 4. चला खाली दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या आहे? पहिलं चिन्ह फक्त पहा, पहिल्यामधलं काय बदल होत होतो? सगळ्यातलं पहिलं घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज फिरते, घटीवर फिरतंय, त्याच्यावरनं पर्याय कट करा. त्याच्यावर पहिला दुसरा पर्याय कट होतो. आता दुसऱ्या चिन्ह, आता इथं दोन अँटी क्लॉकवाईज दुसरं चिन्ह. आता पहिल्या 3 गट दिले, दुसरा 3 आहे. ओके, 3 आहे. ओके, तिसरं चिन्ह आहे ते अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज फिरते. आपल्याला दुसरं चिन्ह, आपल्याला तिसरं चिन्ह पाहिजे म्हटल्यानंतर ते क्लॉकवाईजच फिरते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. दोन्ही चिन्ह घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. खालील संख्या मांडणीचे सूत्र पहा. 13, 21, 17, 24, 48, 32, 24, 48, 32, 51, 45, 33, 41, प्रश्नचिन्ह 31. चला बोला. पहिलं जे 13 आहे हा. ना, 1 गुणिले 3 3 आणि 1 गुणिले 7 7 7 त्रिक 21 4 गुणिले 2 8 यांचा गुणाकार 3, यांचा गुणाकार 7, 7 एक 21 असं त्यांचं म्हणणं. मग त्याचं बघू सगळे. बोला. 4 दुणे 8 हा. आणि 3 दुणे 6 हा. 6 48 गुड. 5 एके 5 आणि ओके. 3 त्रिक 9 9 वाचा 45 गुड. 4 एके 4 आणि 3 एके 3 4 त्रिक 12. आहे का पर्यायात? हो. आहे. ओके, खूप छान. अजून कोणाला काय वेगळा विचार नाही? चला पुढे. राधिका घरातून पूर्वेला 10 किलोमीटर चालत गेली. नंतर ती डावीकडे काटकोनात वळून 20 किलोमीटर चालत गेली. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेली. तर मूळ ठिकाणापासून किती अंतरावर गेली? आता इथं रचना करा. इथं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशा असतात. त्यांची रचना. पूर्वेला 10 किलोमीटर गेली. माप लिहिणं महत्वाचं आहे. नंतर डावीकडे म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर गेली. टेंटेटिव्ह माप दाखवा. 20 प्रमाणात असण्याची गरज नाही. नंतर पुन्हा उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती गेली? 5 किलोमीटर चालत गेली. तर मूळ ठिकाणापासून हे अंतर विचारलेलं आहे. मी हे अंतर काढण्यासाठी या ठिकाणी लंब टाका. या ठिकाणी लंब टाकला ही रेषा पुढे वाढवा. हे 5 आहे म्हणजे हे 5 असणार. म्हणजे संपूर्ण आलं 15. या ठिकाणी उंची 20 आहे म्हणजे ही उंची किती असणार आहे? 20 असणार आहे. मग हे 15 20 आपल्याला कर्ण काढायचं आहे. 3 4 5 त्रिकोटामध्ये बसतंय. 3 ची 5 पट, 4 ची 5 पट म्हणजे 5 ची 5 पट 25 येणार आहे. ओके, चला पुढे. सोबतच्या आकृतीला सर्व बाजूने रंग दिला असता फक्त 2 बाजू रंगीत असलेले घनाकृती ठोकळे किती असतील? 2 बाजू असणारे कुठे असतील रे? कोपऱ्यावरचे सोडून. कोपऱ्यावरचे 3 बाजूने रंगवलेले असतात. बरोबर. म्हणजे कोपऱ्यावरचे म्हणजे वरच्या याच्यामध्ये वरचा थर चालणार नाही. पहिला वरचा थर. बरोबर का? वरच्या थर सगळ्यात वरचा थर चालेल का? सगळ्यात वरचा थर नाही चालणार. सगळ्यात खालचा थर चालणार आहे. खालचा थर काय असं काय खालनं रंग दिला नाही असं नाही. मग त्याच्यावरती कोपऱ्यावरचे 8 सोडून द्यायचे. आता इथं बाकी मधले सगळे येणार आहेत का? नाही येणार. कडेवरचे खालची जी आकृती, खालची फक्त, वरची नाही. वरचं सोडून द्या. वरचा नंतर विचार करू. खालची 2 थराची आकृती त्यामध्ये पहा. कोपऱ्यावरचे 3 बाजूने. मधले बाकीचे कडेवरती पहा किती येते एका कडेवर? 3 3 6 आणि 1 7 आहे. ओके, मधले कोपऱ्यावरचे 2 सोडून दिले तर 7 राहिले. 9चा तिथं आहे. मग या ठिकाणी हे 7 कोपऱ्यावरचे सोडले. हे 7 किती बाजूने रंगवले? 2 बाजूने. म्हणजे खाली पण 2 7 7 दुने. मागच्या बाजूला पण किती येणार आहे? 14. ओके, पुढे 14 दुने 18. आता बाजूला या बाजूला 2 2 येणार. या बाजूला 2, या बाजूला 2. किती झाले? वरचा खालचा नाही. खाली पहा. हा
7 एका थरात, दुसऱ्या थरात 7, अशी एका बाजूला 14 झाली, मागच्या बॅकला देखील 14 झाली. 14 14 28. आता साईडचे बघतोय, एका बाजूला 2, वरचा एक खालचा एक 2, त्याच्या विरुद्ध साईडला 2, म्हणजे एकूण किती झाले 4. ओके. आता खालचा याच्यातलं संपलं का? खालच्या कोणता राहिला? मधले वगैरे येणार का मधल्या लाईन मध्ये? मधल्या रांगेत सगळे एका बाजूने असणारे किंवा एका बाजूने पण नसणारे. आता वरचे किती आहेत? 3 आणि 3 6 तुकडे, त्यातले किती 2 बाजूने रंगवलेले आहेत? कोणता 2 सांग? वरच्या खाली पहा 2 थर आहेत, वरचा थर घ्या 4थ्या नंबरचा, त्याच्यात किती 2 बाजूने रंगवलेला? एक पण नाही. ओके. वरच्या 4थ्या थरात रंगवलेले का 2 बाजूने? 3 बाजूने. मधला देखील तो 3 बाजूने रंगवला आहे, कोपऱ्यावरचा पण 3 बाजूने रंगवलेला आहे. 4 कसा? ओके गुड. 4 बाजूने रंगवलेला असणार आहे. ओके. आता मला खालच्या थरामध्ये 3 नंबरचा थर, म्हणजे 3 नंबरच्या थरात 2 बाजूने रंगवलेला, मधला एकच असणार आहे, बाजूला असणारे ते 3 बाजूने रंगवले. ओके. म्हणजे मधला एक, म्हणजे एकूण किती झाले? 14 जणे 28, 32 आणि 1 33. पर्याय क्रमांक 3 येणार. ओके. चला पुढे. शिशिर आणि श्वेता हे दोघे बहीण भाऊ आहेत. श्वेता शिशिरपेक्षा 1461 दिवसांनी मोठी आहे. श्वेताचा जन्म गुरुवारी झाला असल्यास शिशिरचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? श्वेता मोठी आहे आणि शिशिर लहान आहे, म्हणजे श्वेताचा अगोदर जन्म झालेला आहे, श्वेताचा गुरुवारी झालेला आहे आणि शिशिरचा विचारलेला आहे. आता 1461 दिवसांनी ती तो लहान आहे, म्हणजे आपल्याला 1461 दिवस पुढे जावं लागणार आहे. 1461 याचे आठवडे केले तर 7 दुने 14 0. कशासाठी वर्षात करायचे? वगैरे घेतले 7 8 56, बाकी किती राहिली? 5 दिवस पुढे जावं लागणार आहे. का पुढे जावं लागणार आहे? हा लहान आहे, अगोदर श्वेता जन्म नंतर जन्मला, म्हणजे पुढे जायचं 5 दिवस. गुरुवारच्या नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, शुक्र, मंगळवार. अहो तुम्ही हुशार आहे हो. आम्ही काय तुम्हाला म्हणलं का तुम्ही 2 दिवस मागे जाऊ नका? आमची काय हरकत नाही, पण सर्वांना समजावं म्हणून मला त्या भाषा वापराव्या लागतात. मला केवळ हुशार आहेत त्यांच्यासाठी पण मी काही भाषा वापरतो की तुम्ही हे करत बसू नका खरडे घाशी. तुम्हाला सांगतो पर्यायकट वापरा. सांगतो ना तुम्हाला, तुमच्यासाठी काही. मला वर्गामध्ये पहा, आपण यात्रेला गेलो, जत्रेला गेलो, पंढरपूरला जाणारे 3 प्रकारचे लोक असतात, बरोबर का? तर सगळे फक्त जातात तेवढेच नाही. पहिले असतात नवसे, की पिढ्या अगदी पोटात असल्यापासून वारी करणारे आहेत, आईच्या पोटात असल्यापासून वारी करणारे आहेत. दरवर्षी न चुकता किती अडचणी आल्या तरी वारी करणारे. गेली 100 वर्ष मी वारी करतोय असे म्हणणारे काही लोक आहेत. मला 100 वर्ष, तुम्ही 100 वर्ष तर 100 वर्ष कसे? म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून मी करतोय वारी. म्हणजे हे असे लोक. हे झाले नवसे. काय हौशेने की एवढे लाखो पब्लिक येत आहे, कुणालाही बोलवावं लागत नाही. तुम्हाला सांगा बरं, आज अखेर कधी तुम्ही बघितलंय आमंत्रण द्यावं लागलं? कुचेकर लागणार आमंत्रण द्यावं लागतं. आमंत्रण दिलं नाही तर जाता का रे तुम्ही? एखाद्या तुमच्या वडिलांच्या मित्राने, मित्र आहे जवळचा, पत्रिका दिली नाही, जाचाल का तुम्ही लग्नाला? काय पत्रिका न देता शक्य आहे का? तुम्हाला व्हॉट्सअप पहा, तुम्ही साधं शेजारचं अगदी जवळचं असून त्याला म्हणजे जास्त लांबचं नाही मिळत, अगदी जवळच्या गल्लीतलं, आणि त्यांनी लग्न आहे, तुम्हाला पत्रिका दिली नाही, व्हॉट्सअपला पाठवलं नाही, काय नाही, तुम्ही मान्य करताय पत्रिका दिली नाही, व्हॉट्सअपला आलं मान्य करताय. पण नाही, एकटं आता पूर्वीसारखं नाही. पूर्वी कशी परिस्थिती होती, अख्खं गाव यायचं मदतीला. गल्लीत जर लग्न असेल ना तर त्या गल्लीतली सगळी लोक सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्या लग्न घरी कामाला यायची, मदत करायला. कोण हळकुंड कुटून देईल, कोण काय करून देईल, कोण काय करून, सगळी
आज काय परिस्थिती हो? आज सम कमी सर. हा फुगून बसतो माणसं बोलवलं नाही. अहो, बोलवलं नाही मग फुगून त्याच्यापेक्षा घरातली माणसं अक्षताच्या वेळेस येतात. विशेष नाही. हा करायचं कोणी, सांगायचं कोणाला? हा घरातले जवळचे पाहुणे ऐन टायमिंगला आले, काय सांगणार काम त्यांना? काय नाही, कारण सगळी कामं झालेली असतात ते. म्हणजे आज अशी परिस्थिती. मग त्यावेळेची गावात परिस्थिती वेगळी होती. तेव्हा अख्खं गाव यायचं, गोळा व्हायचं सगळं. म्हणजे त्यांच्या हे लग्न म्हणजे मुलीचं असेल का मुलाचं असेल, माझ्या मुलीचं आहे, माझ्या बहिणीचं आहे म्हणून सगळं गाव करायचं. आज तसं नाही परिस्थिती राहिली. एखादा व्यक्ती मयत जर झाला ना, अख्खं गाव बंद, अख्ख्या गावातली सगळी दुकानं बंद. आज काय होते, शेजारी मयत झाला ना, दार लावून आतमध्ये चापते आणि जेवण झाल्यावर मग म्हणजे ही पूर्वीची परिस्थिती होती. आज खूप बदललेली. तर त्या यात्रेला हौशे गवशे येतात मोठ्या प्रमाणात. काय घावतंय का, काय मिळतंय का? हौशे असतात ते अगदी बाहेरच्या देशातनं देखील येतात. इंग्लंडमधनं वारीसाठी येणारे लोक आहेत. मग तसे गवशे असतात. कुणाचं काय खिसा कापायला मिळतोय का, त्या पोराच्या गळ्यातलं कापायला मिळतंय का, काय पण फुकाट खायला मिळते महिनाभर, असे पण असतात. जेवणाची पंचायत नाही हो. सकाळी नाश्ता मिळतोय, दुपारी जेवण मिळते, संध्याकाळी जेवण. मी बी मागं लागतात, चला हो आमच्या घरी जेवायला, चला हो आमच्या घरी जेवायला. फुकाट महिना निघला का नाही, अशी गवशी. ओके, तर चला. तर या ठिकाणी मी इथं आपल्याला पुढे गेलं. चला पुढे पहा. प्रश्न आकृतीसाठी दिसणारी आकृती पर्यायकट पद्धत वापरा. आता इथं मी काय बाकीचं सांगतो का? जी इथं तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं. 31 डिसेंबर 2016 रोजी शनिवार होता. तर त्या वर्षी कोणता वार 53 वेळा आला नसेल? 2 पर्याय नोंदवा. 31 डिसेंबर 2016 लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 1 तारखेचा वार कोणत्या तारखेला असतो? लीप वर्षामध्ये 1 तारखेचा वार 30 डिसेंबरला असतो आणि 2 तारखेचा वार 31 ला असतो. लीप वर्ष असल्यामुळे म्हणजे 30 आणि 31 तारखेचा वार 53 वेळा येणार आहे. 31 ला शनिवार आहे, म्हणजे 30 ला असणार शुक्रवार. शुक्रवार आणि शनिवार 53 वेळा येणार आहेत. आपल्याला म्हणजे 53 वेळा आला नसेल, त्यामुळे शुक्रवार शनिवार सोडायला यायला कोण? बुधवार. ओके. जर सामान्य वर्ष असेल ना, तर 1 तारखेचा वार 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येईल, सामान्य वर्ष. आणि लीप वर्ष असेल तर 1 तारखेचा वार 30 डिसेंबरला येईल. चला पुढे 37 झालं. 38वा प्रश्न घ्या. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घातली असता तो उघडल्यावरती कसा दिसेल? आता मधला पार मधला चौकोन याच्यावर पर्याय कट होतोय. पहिला दुसरा पर्याय कट होईल. तो षटकोनी आकाराचा कागद आहे. तेव्हा त्याच्या घड्या घातल्यानंतर पहिल्यांदा उभी घडी घातली, नंतर पहिल्यांदा आडवी घडी घातली, नंतर उभी घडी घातली. आता मधला तो रंगवलेला भाग आहे त्याच्यावर मध्ये चौकोन होईल, त्यावर पहिला दुसरा कट होईल. हा खालच्या गोलाच्या याच्यावरनं चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. त्याला वेन आकृती पहा. त्रिकोण, चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळातील संख्या अनुक्रमे लेखक, वक्ते आणि कवी अशा आहेत. तर किती लेखक वक्ते नाहीत? किती लेखक वक्ते नाही? वक्ते असणारे कट करून टाका. वक्ते नाहीत म्हणलेले आहे. आणि लेखक आणि कवी याच्यामध्ये असणारे नाही. किती लेखक वक्ते नाहीत असं विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय पाहिलं पाहिजे? त्रिकोणात नसणारे किती येतील? 45. कोणकोणते? 24 आणि 21. हे त्रिकोणात नसणारे 17 ते सोडून द्यावे लागतील. 13 सोडून द्यावे लागतील. चला पुढे 40वा प्रश्न पहा. प्रश्नाकृती पूर्ण करण्यासाठी उत्तर आकृत्यामध्ये योग्य पर्याय निवडा. काय झालं, इथं 4 भाग असतात. त्यातल्या दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यातलं प्रतिबिंब आहे, त्यामुळं चौथ्याचं पहिल्यामध्ये पाण्यातलं प्रतिबिंब येईल. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर आरशातली प्रतिमा पूर्ण वरच्या रफारावरनं
पहिला तिसरा कट होईल आणि खालच्या उकारावरनं चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक चला 42वा 8 12 20 44 8 12 20 44 116 आणि 620. पहा बोला बोला सोपं आहे बोला परत काढायचं. परत बोला 4 4 8 24 72 504. हा बोला चुकीचं पद पाहिजे आपल्याला चुकीचा. मग 4चे दुप्पट 8 म्हणजे 2 पट येतोय. बरं. 8चे तिप्पट 24 3 पट 24ची चौपट पाहिजे होते. इथे दुप्पट आहे इथे 3 पट आहे म्हणजे इथे 4 पट पाहिजे. 4 पट म्हणजे इथं 96 घेतलं म्हणजे इथे काय होईल 20 24 44 44 96 96 च्या 100 140 आहे आणि 140 घेतलं तर 140ची 5 पट 140ची 5 पट कुठे 720 येतं. 120ची 5 पट 720 कुठे 140ची 5 पट 700. कुठे जुळतंय कुठे जुळतंय. वजाबाकी चुकली का तिथे 140ची 5 पट इथं 5 पट 620 कशाची 5 पट येईल 124ची 5 इथे 124 आलं असतं तर ते मान्य केलं असतं. काय बाकीच्यांना काय समजलंय का नाही काय केलं का नाही बाकीच्यांनी बाकीचे काहीच बोलणार. इकडे 8 दुने 16 बार अधिक 4 20 12 दुने 12 36 अधिक 8 म्हणजे 4चा 8चा परतनं 16चा परतनं 32चा आहे आणि मूळ संख्येने गुणले म्हणजे 8. कुठल्या संख्ये काय येते ते सांग. उत्तर काय येते तुझं 620. 620 वेगळा म्हणजे 8ची दुप्पट अधिक 4 2 पट अधिक 4 20ची तिप्पट 12ची ते तिप्पट अधिक 5 36 आणि 8 इथं 20 चौक 80 20ची 5 पट मूळ संख्या 5 पट 20ची 5 पट 100 अधिक 16 16 116 आणि 44ची 7 पट 308 7 पट 308 अधिक 4 8 16 32 असं त्यांचं म्हणणं आहे. उत्तर काय दिलेलं आहे याचा पर्याय 42चं काय दिलंय 1 दिलंय 116 चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघू ना त्यांचा विचार घेऊन आपल्याला काय अडचण नाही. आता हे तुझं म्हणणं आलं वर्गाचा काय संबंध येईल का वर्गाचा संबंध येईल का नाही येईल का नाही इथे वर्गाचं येत आहे परंतु थोडंसं काय तर होतंय 2चा वर्ग 4 अधिक 4 3चा वर्ग 9 अधिक 3 4चा वर्ग 16 अधिक 4 6चा वर्ग 36 अधिक 8 येते 7चा वर्ग येतो पण नाही येते तिथे पण नाही येत नाही वर्गाशी संबंधित नाही तुला. उत्तर त्यांनी दिलेलं आहे पर्याय क्रमांक 116 चुकीचं दिले. पण ठीक आहे आपण प्रश्न मांडूया पुढे घेऊया. एका महामार्गावरती अनुक्रमे चिंच वड बदाम शिसम अशोक आंबा झाड निवासी 3431 झाडे तर 2001 क्रमांकावर कोणतं झाड चिंच वड
बदाम, शीसम, अशोक, आंबा, जांभूळ आणि काय चिंचे, वड, बदाम, शीसम, अशोक, आंबा, अशोक नंतर आंबा आणि नंतर जांभूळ अशी झाडं लावलेली आहेत. 3,400 की काही असू दे. आपल्याला विचारले 2001 क्रमांकावर किती गुंफांची झाड. हा झाडं मोठी झाडं मोठीचं किती आहे? 7 1 2 3 4 5 6 7. वाढले 7 त्याला भागिले 7 करा. 7 दुने 14 बाकी राहिले 6 वर 60 झाले. 7 8 3 56 4 राहिले 4 41 7 सकून 42 7 5 35 35 राहिली बाकी 6 म्हणजे या ठिकाणी 7च्या पटीत गेला तर इथे शेवट येणार. मग 6 बाकी राहते म्हणून 6 1 2 3 4 5 6 त्यामुळे 6 नंबरचं काय आंबा. बोला सांगा सांगा सांगा. सर परतच काढून येते मग तसं बर फरक काढूनच येते. येतंय. बर थांबा थांबा. फरकाने येते त्यांचं उत्तर 116 येते. हो. बर बोला. त्यातला फरक 4चा आहे. त्यातील फरक 8चा आहे. त्यातील फरक 24चा आहे. या तिकीट 8 4 गुणे 8 दुप्पट होते. दुप्पट होते. तिप्पट होते. ते चौपट पाहिजे. 96 पाहिजे. म्हणजे म्हणजे ते 140 येणार. 196 म्हणजे आणि सर इथं 196 ची 5 पट पाहिजे म्हणजे 580. चार दुप्पट तिप्पट चौपट 5 पट 480 5 पट केली ना. 5 पटच. हा मग 480 मग 480 144 कुठे घेऊन त्याचे 140. हा 140. 140. ओके ओके 140 सॉरी ओके 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 बरोबर आहे. बरोबर 116च्या जागेवर 140 पाहिजे. गुड. याला म्हणतात एखादा प्रश्न नाही सुटला ना तर झोप लागली नाही पाहिजे. नाही कसं सोडवतं ही तुमच्या बेंबीच्या डेटापासून आज लागली पाहिजे तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला साध्य होते. पुढे आकृती त्रिकोण व चौकोन यांची संख्या अनुक्रमे केली. आता पहा आकृती काढावी लागली होते. आकृती काढल्याशिवाय ते समजून घेता येणार नाही. बरे 2 रेषा नंबर आहे 1 2 3 4 5. चला सिंगल नंबरचे सांगा. पहिला त्रिकोण काढूया. त्रिकोण 1 नंबर 2 नंबर 3 4 5 5 झाले. डबलचे सांगा. त्रिकोण 2 3 3 4 2 होता. ट्रिपलचे 2 3 4चा 1 होतोय. अजून काय तरी होत आहेत का? तिघांचे झाले. चौघांचा वगैरे होत नाही. 5 जणांचा नाही होत. इथं एवढेच होते त्रिकोण 8. आता चौकोन पाहूया. सिंगलचे चौकोन नाही. चला दोघांचा चौकोन 1 नंबर 2 नंबरचा होतोय 45. इकडे 4 5 चा होतोय 3 नंबर 123. आता दोघांचे 2 झाले. तिघांचा 123 चा होतोय 145 चा होतोय चौकोन. एवढे 2च झाले. चौघांचा 12 34 चौकोन आहे का? 12 34 आणि 23 45 जैसे हे 2. चौघांचा झाला. 5 जणांचा 5 जणांचा होतोय 5 जणांचा पंचकोन होतोय 5 जणांचा पंचकोन म्हणजे इथे किती झाले 6 झाले. हे त्रिकोण जास्त आहे चौकोनापेक्षा 2 ने जास्त. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे?
त्रिकोण चौकोन यांची संख्या किती? पर्याय क्रमांक 3. 3 4 10 18 38. 3 4 10 18 38. चला बोला याचं उत्तर. बोला घोषणे सांगा. 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे. 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे. 4 आणि 10 मध्ये 6 चा. बर. 10 आणि 18 मध्ये 8 चा. हा. 18 आणि 38 मध्ये 20 चा. हा. तर 3 वजा 1 केलं तर 2. 3 वजा 2 केलं तर 1. म्हणून 3 आणि 4 मध्ये 1 चा फरक आहे. मग जसं 4 अधिक 2 केलं तर 6. म्हणून 4 आणि 10 मध्ये 6 चा फरक आहे. 10 वजा 2 केलं तर 8. म्हणून 10 आणि 18 मध्ये 8 चा फरक आहे. 18 अधिक 2 केलं तर 20. म्हणून 18 आणि 38 मध्ये 20 चा फरक आहे. 38 वजा 2 केलं तर 36. म्हणून 38 आणि 74 मध्ये 36 चा फरक आहे. त्यामध्ये ते 74. बोला 3 2 6 वजा 2 4. 4 2 8 आणि 2 10. काय पुढे सांगा. 3 2 6 वजा 4 2. बर दुप्पट दुप्पट वजा 2. हा 4 2 8 आणि 2 10. दुप्पट अधिक 10. अधिक 2. दुप्पट वजा 2. दुप्पट अधिक 2. दुप्पट वजा 2 म्हणजे 38 76 वजा 2. तुम्ही पण तेच सांगितलं. बोला की 3 आणि 10 मध्ये 7 चा फरक. एकाडे. बर यातला फरक 7. याच्यामध्ये 28. मी कुठला विचारले? चला जाऊ द्या. 4 आणि 18 मध्ये 14 चा. आणि 56 चा. का सर वरती 3 आणि 10 मध्ये 7 चा फरक. 7 चा 7 तो काढताय. मग इथे 14 चा 56. 56 आणि 18 केलं तरी 74. बरोबर आहे. म्हणजे काय अडचणीचं नाही आहे. पण हे दुप्पट अधिक 2 दुप्पट वजा 2 एवढं सोपं आहे. हा? चला पुढे. CBE ECH GDK IEN. हा बोला नंबर सांगा. 3 2 5 3 2 5 5 3 8 7 4 11 9 5 14. हा 3 2 5 2 7 9 2 11 2 3 4 5 6 5 3 8 3 11 4 3 14 3 17. 11 6 17 चं काय आहे? क्यू. ओके चला पुढे. चला काय म्हणते 3 4 10 झालं. 23 अंश 44. 23 44. 29 56. 31 60. प्रश्नचिन्ह 41 80. बोला बोला हा बोला. 23 29 31 हे क्रमांक 23 नंतर 29 31 37 41 आणि मूळ संख्या. 23 गुणिले 23 चे दुप्पट 46 वजा 2. 29 चे दुप्पट 58 वजा 2. 21 चे दुप्पट 62 वजा 2. 37 चे दुप्पट 74 वजा 2. 72 दुप्पट वजा 2. त्यामुळे 37 चे 72. अजून वेगळं काय आहे का? नाही. बरोबर आहे. चला 22 चे 23 चे 44 झालं. आता इथे बाणावरनं पहा. बाण एक एक घर पुढे काढायच्या दिशेने जातोय. बाणावरनं पर्याय कट. चौथा पर्याय कट. ओके आता टिपका पहा. पहिला रंगवलेला मोकळा. रंगवलेला मोकळा. मोकळ्यावरनं पहिला आणि दुसरा आणि दुसरा कट होतोय. मग आता तिथं बाणाच्या पुढे मागे पहा.
पहिला रंगवलेला कुठे? बाणाच्या मागे. मोकळा पुढे. रंगवलेला मागे म्हणजे मोकळा पुढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला नटखट बोला. चला नट व काय व व व क क क श श श. काय झालं? एकदा न, नंतर दोनदा ट, तीनदा व, चारदा क, पाचदा श. ओके. चला 50वा गट पहा कितीचा आहे? 4 4चा. काय? 9 4 0 3. 8 8चा गट केला तर जसं तसं उचलून येते का? 9 4 0 3 0 3 4 9 9 4 0 3 0 3 4 9 9 4 0 3 0 3 4 9. अरे जरा रिदम जरा काय मला हे काय ना उपयोग आहे? गणित सगळी. आणि ताल आला ताल तरी धरा. एखादं गाणं लागलं तर त्या गाण्याला गुणगुणलं पाहिजे. याचा नुसताच कालवा असते. चला पुढे. त्रिकोण यस म्हणजे इथं तो गट जसा तसा उचलून येतोय का? जसा तसा उचलून येतोय. चला समास. 8 8चा गट जसा तसा. समासयोगी या शब्दात कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द लपले आहे? महिना. मास. मास आपल्या सत्वचा कस आहे का? सत्वचा कस. कस शेतीचा कस कमी झालाय. सत्व जीवनसत्व म्हणजे काय? आपण आता धान्यामध्ये कस राहिला नाही हो. म्हणजे कस राहिला नाही म्हणजे काय झाले? व्हिटॅमिन जीवनसत्व कमी झालेले. आणि संघर्षला आहे का? नाही. निभावला कट कट काढणे म्हणतात. कट नाही. त्यामुळे पाहू तर पर्याय क्रमांक 1 आणि 3. चला GNV. ला BQS तर IOR ला प्रश्नचिन्ह. GNV ला काय होतं? बोला. 7 14 22 4 17 19 हा 9 15 18. बोला इथं काय संबंध? काय इथं त्याला जीला किती आहे? 7 14 वजा 3 अधिक 3 वजा 3 वजा 3 अधिक 3 वजा 3 6 18 15. उत्तर काढणं हे लक्षात आलं पुरेच कळलं म्हणजे पुरेच काही या बारो. हे पहा तुम्ही असं बोललं म्हणजे मला आनंद वाटतो. या आपल्याला नाही बोलायचं तुम्ही फक्त ऐकायचं बघायचं असं नाही. आपण पेपर सोल्युशन घेतो. सोल्युशनमध्ये हा तिथं तुमचं जिथं चुकत असेल तिथं न्याय आहे तुमच्या मदतीने. चला पुढे 26 ला 65 तर 38 ला किती? चला 26 ला 65 26च्या निम्मे 38 ला प्रश्नचिन्ह. 26च्या निम्मे 13 13 65 38च्या निम्मे 19 19 55 आहे का पर्याय? आहे. पुढं दुसरा. हा 6 2 8 8 चा वर्ग 64 आणि 65. हा 8 आणि 3 11 121 अधिक 122 आहे का पर्याय? आहे. हा 26च्या निम्मे 13 65 38च्या निम्मे 19 किंवा 26च्या अडीच पट 26 दुने 52 आणि 26च्या निम्मे अडीच पट काढणार आणि निम्मी पट. त्याला 9 ऑगस्टला क्रांती दिन 2 ऑक्टोबर चला पंचकोणात त्रिकोण चौकोनात चौकोन रेषा पंचकोन त्रिकोणाच्या 8 रेषा चौकोनात चौकोन 8 रेषा. मग षटकोनात चौकोन 10 रेषा म्हणजे 10 रेषेचं पंचकोनात पंचकोन दुसरा पर्याय ए. चला खाली प्रकार गटात न बसणारे 14/210
12/156, 9/90, 10/90. चला वेगळं कोणतं येईल बोला. 14चा वर्ग 196 अधिक 14 बरोबर ओके. 210, 12चा वर्ग 144 आणि 12 बरोबर 156. n वर्ग अधिक n 9चा वर्ग 81 अधिक 9 मग तसं 10चा वर्ग 100 अधिक 10 पाहिजे. तर 110 पाहिजे होते. चला पुढे वजा केलं. चला 59 पा 59 काय येईल वरच्याच खाली आपल्याला प्रतिबिंब दिलेले मध्ये मध्ये तेच खाली तर पर्याय क्रमांक 1 येणार. चला धावण्याच्या शर्यतीत मेष मृग कर्क वृषभ. मृग हे नक्षत्र आहे, मेष कर्क वृषभ हे राशी आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतलेला मयूर राजूला सांगत होता मी 37व्या क्रमांकावर होतो. मयूर काय म्हणतोय राजूला सांगतो मी 37व्या क्रमांकावर होतो. माझ्या पुढे तेजस 7वा होता. 1 2 3 4 5 6 7वा हा तेजस आहे. याच्यामध्ये किती पोर आली 6 पोर आली. 1 2 3 4 5 6. शेवटच्या मुलाच्या पुढे तो 17वा होता. 17वा म्हणजे याच्या मागे किती आहे 16 आहे. म्हणजे इथे 16 15 14 13 12 11 10 म्हणजे इथे मागे आले 9 10 11 12 13 14 15 16 17. त्याचे 17वा मागून मुलाच्याकडे तो 17. तर धावण्यासाठी एकूण किती जण सहभागी होते. मी पुढे 36 37 आणि मागची 9 37 9 46. पर्याय क्रमांक नाही पाहिजे कारण 17 आहे ना मग जो आहे ना त्याच्या पुढे 17 आहे ना तो मग आधी पाहिजे. आपण धावण्याचे मी 37व्या क्रमांकावर होतो. माझ्या पुढे तेजस 7वा 1 2 3 4 5 6 7वा बरोबर. शेवटच्या मुलाच्या पुढे तो 17वा 9 तो 10 11 12 13 14 15 16 17वा. शेवटच्या शेवटच्या मुलाच्या पुढे. ओके मी त्यामुळे इथं थोडंसं गपलत पहा. थोडासा प्रश्नामध्ये झालं गलत की नवीन कशा पद्धतीने चुकतंय पण लक्षात आलं. चला प्रज्ञा 10 मिनिटात पुस्तकाचे 15 पाने वाचते. मी इथे गप बसतो जातो का खाली पुढे येऊन बस. चाल तिथं ग्रुप करून बस नवा. मी इथं प्रत्येकाचा वेग काढा. प्रज्ञा 10 मिनिटात 15 पुस्तकाची 15 म्हणजे 60 मिनिटात काढा. तासाला किती झाली 60. गरज नाही ठीक आहे. 10 मिनिटाचं काढू. चला 10 मिनिटामध्ये 15 पानं प्रज्ञा. चला पुढे काय म्हणजे सायलीचा पुस्तकाचा वेग प्रज्ञेच्या वेगाच्या 2/3. सायलीचा काय होईल 15चे 2/3 म्हणजे 10 पानं. सायली 10 पानं. श्रीधरचा वेग प्रज्ञेच्या 4/3. श्रीधर प्रज्ञाच्या 4/3 म्हणजे किती 20 पानं. ओके तिघे मिळून 20 मिनिटं वाचत बसली म्हणजे 10 मिनिटाच्या 20 मिनिटं तर तिघांनी किती वाचली. तिने 30 वाचली, तिने 20 वाचली, तिने 40 म्हणजे किती झाली 90. हा बोला की. जर आपण प्रज्ञाला 3x मानलं ओके तर सायलीचा वेग आपला 2x असणार आहे. ओके आणि श्रीधरचा वेग 4x 40. असणार आहे. मग जर 4 3 7 2 9x 9 ने भाग जाणारी संख्या इथं फक्त 90. 45 नाही का. तसं नाही पण आपण दुप्पट केली ना ओके मग त्यामध्ये हे जास्त योग्य आहे ना. मी त्याला चुकीचं नाही. मी तुझं मला योग्य पर्याय कळलं पण 45 का नाही तर पण येऊ शकते ते आपण म्हणून तर मग म्हणून तर नाही ना 45 येते ना म्हणून तर मी सांगितलं. 9x आला का नाही तर 20 मिनिटं वाचायचे 9 ते 18 मग 18च्या पटीने फक्त 90च आहे. किंवा 7 चला दीपा आणि सुजाता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4. सुजाता आणि नीता यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5. तर पहा दीपा आणि सुजाता यांचं गुणोत्तर आहे 3:4. नंतर दिलेले सुजाता आणि नीता
यांचं गुणोत्तर आहे 4:5. तर नीताचे वय 60 वर्ष. अगोदर या तिघांचं गुणोत्तर इथे आहे तसंच येईल. 4:5 आहे. नीताचं वय वर्ष 60 आहे. म्हणजे याची 12 पट झाली. म्हणजे याची 12 पट 48 ची 12 पट 36. आपल्याला विचारले दीपाचं वय. चला एका संख्येतील भाषेत दार हा शब्द दिरा असा लिहितात. दार हा दिरा. खूप हा शब्द खेपा. तो त्या सांकेतिक भाषेत काही वारी कसा लिहिला जाईल. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचं काना नंतर पहिली वेलांटी असते. र नंतर रा असतो. दुसऱ्या उकारानंतर एक मात्रा असतो. पोच्या नंतर पा असतो. 2 मात्रेनंतर काना एक मात्रा म्हणजे को. कानानंतर पहिली वेलांटी. दुसऱ्या वेलांटी नंतर पहिला उकार. को विरू. पर्याय क्रमांक 3. चला मागे घ्या. 65 66 दिलेल्या पाण्यातली प्रतिमा. वरचा गोल अर्धा रंगवलेला पाण्यात मध्ये गेला की तो काय होणार आहे वरती येणार आहे. त्याच्यावरून पहिला पर्याय कट. बर चला चौकोन चंद्रवर्ण पहा. चंद्र पाण्यामध्ये गेला तर दुसरा कट. राहिला तिसरा. चौथा फरक आहे. 2 पर्याय राहिले की चौकोनाचा रंगवलेला उजवा आणि डावा. चौकोनाचा उजवा रंगवलाय तो उजवाच राहणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कटून उत्तर पर्याय क्रमांक 3. चला 66 वर ते मधलं रंगवलेलं खाली होणार आहे. ते उजव्या बाजूचं ते उजव्या बाजूला राहणार आहे. खालचा ते बारकर गोल टिपका रंगवलेला आहे ते त्याच्यावरनं पहिला फक्त पर्याय कट होईल. बरं बाकीचं ते उलट केलं तर उलटा जो अर्ध गोल उलटा केला तर त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. त्याच्यामध्ये यस वर्ण बघितला तर दुसरा कट. उत्तर पर्याय क्रमांक 4. बरोबर का. चला 13 12 25 9 4 65. 13 12 25 9 4 65 11 8 प्रश्नचिन्ह. तिला हाकलायला पाहिजे घरी बरं का. तुला मी काल उठवली होती. आज मी तुला उद्याच्याला उठवणार नाही. मी तुला सरळ दप्तर घेऊन घरी हाकलणार. हां बोल. सर 13 आणि 9 मध्ये 4चा फरक आहे. त्याची नेमपट 2 9 अधिक 2 11 12 आणि 4 काय 13 आणि 11 मध्ये फरक. 13 आणि 9 मध्ये फरक 4चा आहे. ओके. 4ची नेमपट 2 9 आणि 9 अधिक 2 11 12 आणि 4 मध्ये 8चा फरक आहे. 8ची नेमपट 4 4 अधिक 4 5 40चा फरक आहे. 40च्या नेमपट 20. 65 अधिक 20 85 आहे का पर्याय. ओके. काय करतोय आपण याच्यामध्ये 65 मध्ये मिळवतोय ना. त्याची सरासरी काढली. सरासरी कुठे नाही. ही सरासरी येईल त्याची. 11 सरासरी येईल. 9 11 13ची सरासरी 11 येईल. मग 4 8 12 4च्या फरकाने इथे घेतलं तर इथं कसा फरकाने कसं ओके. मग इथं सगळीकडे तसं नाही ना संबंध. नाही येते उत्तर 45 पहा. म्हणजे इथं 13 अधिक 9 22 22च्या निम्मे 11 12च्या 16 16च्या निम्मे 8 65 25 90च्या निम्मे 25 असं ते जास्त हा. हा यांची वजाबाकी आणि यांची बेरीज यांचा गुणाकार केलेला आहे. 25 9 आणि 4चा फरक 5 बेरीज 13 13 गुणिले 5 5 याचा फरक 3 बेरीज 19
19 57 म्हणजे 45 एक उत्तर येते आणि 57 एक उत्तर आहेत का दोन्ही पर्याय आहेत. त्याला मनोऱ्यावरचं पहा, मनोऱ्यावरचं कुणाचं चुकलंय? ओके ओके ओके. हळद कांदा बटाटा, हळद कांदा बटाटा ही मुळं आहे. शेवंती आणि रताळे. शेवंती आणि रताळे इथं एक सांगतो इथं रताळे यायला नाही पाहिजे उत्तर. मला थांबा तुम्ही बघून द्या. 68चं उत्तर 1 आणि 3 दिलेलं आहे. आता याचं स्पष्टीकरण तर या ठिकाणी पहा, हळद कांदा बटाटा शेवंती आणि रताळ खोडं नाही यांचं शाखीय. खोडं म्हणलं ना तर मग रताळ त्यात बसत नाही. रताळ खोड नाही, मूळ आहे, सोड मूळ आहे. पहा सांगतो एक मिनिट ऐकून घे, समजून घे. हळद खोड आहे, मूळ नाही. कांदा खोड आहे, मूळ नाही. बटाटा खोड आहे, मूळ नाही. मुळं कोणती? मुळं गाजर, रताळ, बीट, गाजर, रताळ ही मुळं आहे, सोटमुळं आहे. त्याच्यामध्ये मुळामध्ये अन्नाचा संचय होतो. ही बटाटा, हळद कांदा बटाटा ही खोड आहे. त्यात त्याच्यावरनं उत्तर निघत नाही. शेवंती खोड आहे पण रताळ खोड नाही. त्यामुळे आता इथं काय वेगळा अर्थ होतो? हळद लावताना कशी लावतात बघितले तुम्ही? हळद लावतात ती पण लावतात काय? हळदीचा तुकडाच लावतात. हळदीचं बी वगैरे नसतं. हळदीचं रोप वगैरे ते तयार केलं जातं हळदीच्या तुकड्यापासून. हळद म्हणजे हळकुंड त्याचे. आता आपण घरी आणतो ना हळद, ती प्रक्रिया केलेली असते. आता जेव्हा ती हळद प्रक्रिया न केलेली असते तेव्हा ती आपल्या ओला आलं पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने हळद असते. ती शिजवली जाते, वाळवली जाते, पॉलिश केली जाते, तेव्हा आपल्या घरातलं हळकुंड होतं. तू सरळ बस तडघोड. शिजवलेली हळद आपल्या घरी येते, त्यामुळे आपल्याला माहित नाही. तर कांदा जेव्हा लावला जातो, कांद्याचं रोप करायचं असतं ना, तेव्हा तो कांदा अर्धा कापतात आणि वरचा भाग लावतात. ओके. बटाटा देखील तो कापून ते तुकडे त्याचे डोळे बघून ते लागले जातात. म्हणजे याचं शाखीय प्रजनन होतं किंवा त्याचा तुकडा लावला जातो. असं शेवंतीचं देखील मुळाचा खोडाचा भाग घेतला जातो, तो लावला जातो. रताळ्याचं देखील कापून वरचा भाग लावला जातो. अशा पद्धतीने यांचं शाखीय प्रजनन होतं, म्हणून शेवंती आणि रताळे येईल. ओके. 61 67 83 41 67 83 41 67 83 या गटामध्ये बसणारी इथे कोणती? 41 मूळ संख्येचा गट म्हणलं. मूळ संख्येचा गट म्हणलं तर कोणतं येईल? 89. ओके. 89 आहे का पर्याय? आहे. हा. आणि मालिका आहे का? आपल्याला काय विचारलंय त्यांनी? गटात बसणारी यांच्या अंकांची बेरीज पाहिली तर 5 येते, याची 13 येते, याची 11 येते. मूळ संख्याचा मूळ संख्या बेरीज येणारा कोणता पर्याय येईल? पर्याय क्रमांक 4. 89 आणि याची एक येते 20. 20 येईल. 89 घेतलाय का? 89 आणि 20 दोन पर्याय उजवा. चला, मनोऱ्याचं चुकलंय का कोणाला? 70 71 नाही. चला 72 वा. 9 ला 17 म्हणलं, 11 ला 21, 9 ला 17, 11 ला 21, 7 ला 13. तर 8 गुणिले 5 अधिक 4 गुणिले 9. त्याची 9ची दुप्पट वजा 1, 11ची दुप्पट 22 वजा 1, 7ची दुप्पट 14 हां. 8ची दुप्पट 16 वजा 15, 5ची दुप्पट 10 वजा 1 9 अधिक 4ची दुप्पट 8 वजा 1 7, 9ची दुप्पट 17. 135 अधिक
119 उत्तर. चला पुढे. काही विधाने दिली आहेत त्यावरून परियोग्य अनुमान शोधा. सर्व पूर्ण संख्या या पूर्णांक संख्या आहे. सर्व पूर्ण संख्या सर्व पूर्ण संख्या पूर्णांक. याला पूर्ण म्हणता येईल आणि याला पूर्णांक. सर्व पूर्ण संख्या पूर्णांक. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण संख्या आहेत. सर्व नैसर्गिक संख्या या पण पूर्ण संख्या आहेत. सर्व नैसर्गिक संख्या या पूर्ण या नैसर्गिक संख्या. ओके. मग आता पहा, काही पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आहे. काही पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या आहे. बरोबर आहे. दुसरा, सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या आहे. सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या आहे. बरोबर. तिसरा, काही नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे. काही नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आहे. नाही, काही नाही, सर्वच आहे. त्यामुळे तिसरं चुकीचं आहे. चौथं, काही नैसर्गिक संख्या या पूर्णांक संख्या आहे. काही नैसर्गिक संख्या पूर्णांक सर्व होते. म्हणजे पहिला आणि दुसरं बरोबर येईल. 2 पर्याय नोंदवा. महेश घड्याळात 3:08 आणि 4:04 कमी दोन्ही वेळा एकच दर्शवतात. म्हणजे 8x + 4x बरोबर 1 तासाचा फरक. 8x + 4x बरोबर 60 मिनिटं. म्हणजे 12x बरोबर 60, x बरोबर 5 येईल. म्हणजे 40 मिनिटं झाले 3 वाजून आणि ते 4 वाजायला 20 मिनिटं. 2005 मध्ये साक्षरता दिन गुरुवारी होता. तर त्या वर्षी पर्यावरण दिन कोणत्या वारी आला असेल? 2005 मध्ये साक्षरता दिन कधी असतो? 5 सप्टेंबर. शिक्षक दिन 8 सप्टेंबर. साक्षरता दिन 8 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर गुरुवारी आला. तर पर्यावरण दिन कधी असतो? पर्यावरण दिन 5 जून. 5 जून पासून आपल्याला मागे 1 सप्टेंबर पासून मागे जावं लागेल. ओके. मग आता इथे पाहू आपण मागे जाऊया. आता 5 जूनचा वार काढायचा. 8 सप्टेंबर. 5 जून पासून 8 सप्टेंबर पर्यंत दिवस काढायचे. जूनचे दिवस किती असतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. 30. त्यातलं 5 तारखेचा काढायचं. राहिले की अगोदरची गेले की 4 गेले. 30 मधले 4 गेले, राहिले 26 जूनचे. जुलैचे, ऑगस्टचे. आता सप्टेंबर 8 सप्टेंबरचा दिला आहे. आपण इथं 5 जून धरलाय का नाही? 8 सप्टेंबरचा दिवस दिला तो धरायचा नाही. म्हणजे अगोदरचे दिवस किती? 7. म्हणजे 6, 7, 8 आणि 7, 15, 5, 3 6, 3 95 दिवस मागे जायचं. याला भागिले 7 केले तर 7 × 7, 7 × 21 म्हणजे 4 दिवस मागे. गुरुवारच्या मागे 4 दिवस. गुरुवारच्या अगोदर बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार. ऐकायला बरोबर? ओके. धन्यवाद. चला थांबूया आपण.